त्याच्याकरता एक उपाय शिल्लक राहतो, तो उपाय आहे परमात्मा विठ्ठला। आपत्ती जोरदार आली आणि आमचं काहीच चालत नाही, मग त्यावेळेला त्याला बोलावलं पाहिजे असं वाटतं आणि देव येतो। देव येतो, बोलावतात लोक त्याला अडचण आल्यानंतर। महाराज तो गजेंद्र क्रीडा करायला गेला होता, सगळ्या हत्तीनींचा कळप घेऊन। छान तलाव, तिथं त्याची जलक्रीडा चालली होती। वॉटर रिसॉर्ट भागवतापासून आहेत। गेल्यानंतर तो त्या सोंडेत असं पाणी घ्यायचा, सगळ्या हत्तीनींवर उडवायचा, म्हणजे शॉवर पण जुने आहेत विठ्ठला। अशा छान क्रीडांमध्ये तो रमला, छान त्याची लीला चालली, क्रीडा चालली। आणि या अशा धावपळीत त्याचा पाय त्या पाण्यातल्या एका मगरीने पकडला। अचानक कोरोना आल्यावर आपलं जसं झालं, हा तो नकरच आहे आपल्या करता। नंतर कळलं ते चक्र आहे विठ्ठला। त्याच्यावर एक छान भाष्य केलं होतं एकाने, कोरोना आला तेव्हा आजार होता, नंतर त्याचा बाजार झाला विठ्ठला। आता तो नाही, पण एक पुण्यतिथी म्हणून आठवण काढली त्याची। पाय धरला नकराने, नकराने पाय धरल्यानंतर सगळे चलबिचल झाले। आता काय, आता काय, पुढं काय होणार, पुढं कसं होणार। हत्तीनींनी थोडाफार प्रयत्न केला, पण त्याची काही सुटका होईना, कारण जागा ती नकराची होती आणि ज्याची जागा असते त्याचा त्रास असतोच विठ्ठला। त्याला तुम्ही कसं थांबवणार बाबा, असं करून होतो तो माझ्या जागेत केले विठ्ठला। त्याच्यामुळे जागा असलेला जागा असला पाहिजे। असो, तो नकर त्याने बरोबर पाय पकडलेला होता। महाराज एक 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 त्या हत्तीने गेल्या निघून। गजेंद्र म्हणाला की तरी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही फराळच करायचा आहे विठ्ठला। आता गजेंद्र राहिला एकटाच, तिथं गेले सगळे निघून। परमार्थातली काही तत्व एकटं राहिल्याशिवाय कळत नसतात। जिथं तुम्ही एकटे पडताना तिथं अध्यात्माचा किंवा पूर्ण शरणागतीचा जन्म होतो। वाल्याला तोपर्यंत नारद पटत नव्हते जोपर्यंत वाल्या एकटा पडला नव्हता। ज्या दिवशी सगळ्यांनी हात वर केले ना, त्यावेळेला वाल्याने नारदांच्या पायाला मिठी मारली, म्हणजे संत चरणाच्या मिठीला पण हा मूर्त लागतो विठ्ठला। आता कोण मोठा प्रश्न आहे बरं, तिथं मदतीला पण कोणीच नाही, समजवायलाही कोणी नाही। अडचणी येताना पण माणूस चांगल्या जागी असला तर ठीक आहे, वॉटर रिसॉर्ट मध्ये कोण संत भेटणार आहे त्याला। मग आता काय करावं, तेवढ्यात एक आला, म्हणजे विचार, काय विचार आला की आता तशी आपण जाणारच आहोत, तशी जाणारच आहोत, पण हे जग बनवलंय ना, तो कोण आहे, परमात्मा आहे। परमात्म्याने विश्व बनवलंय, जग बनवलेलं आहे। मग ज्याने जग बनवलंय ना, ज्यांचे सेल सेंटर असतात ना, त्यांची सर्व्हिस सेंटर पण असतात। ज्यांचे शोरूम आहेत त्यांचे सर्व्हिस सेंटर पण आहेत। ते निसान सारखं नाही होत विठ्ठला। मग ज्यांनी जग बनवलंय तो त्याची देखरेख पण ठेवत असणार, त्याने काहीतरी नियोजन केलं असेल ना। हे जग ज्याने बनवलंय तो कोणीतरी असेल की, मग काहीतरी केलं पाहिजे, त्याला आपण आवाज दिला पाहिजे। महाराज गजेंद्राने विचार केला की काय करावं, त्याला कसं पुकारावं, त्याच्याशी कसं बोलावं। महाराज त्यांनी इकडं तिकडं पाहिलं। ध्यानात ठेवा, देव समाधानाचा शेजार समस्येला देत असतो विठ्ठला। आपण शोधत नाही ही अडचण आहे, नाहीतर नेहमी